आम्ही जे आहे ते परिस्थितीवरती बोलण्याचा प्रयत्न करतो. आपला शेतकरी कष्ट करून खर्च करून हारायला लागलाय. आपल्या शेतकऱ्याला कष्ट करता करता खर्च करता करता जमीन करता करता खस्ता खस्ता जमीन विकायची बारी आलेली आहे. मग ही का बारी आली की फक्त योग्य मार्गदर्शक भेटला नाही, योग्य सल्लागार भेटला नाही. सल्ला देणारे खूप भेटली, साथ देणारे भेटला नाही. साथ देणारी खूप भेटली, शेवटपर्यंत साथ देणारा भेटला नाही. आणि ह्या वापराबाईवरांनी तेच सगळं केलं आहे की जे मार्केटमध्ये आज कोणी करत नाही ते करती वापराबाईवरांनी. पहिल्यापासून शेवटपर्यंत साथ देती, सल्ला देती आणि मार्गदर्शन देती. कसं देती, काय बदल होतात हे जे प्रत्यक्षित व्हिडिओ फोटो आहेत, प्रत्यक्षित माझे शेतकरी आज तुमच्यासाठीच जे काय त्यांच्या मनातनं उद्गार येते ते सांगण्याचा प्रयत्न करतात. तर मला वाटतं की तुम्ही हे व्हिडिओ फक्त पाहू नका, तर हे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक ग्रुप असतील, मित्रमंडळी असतील, तर तुम्ही हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तुम्ही फेसबुकला अपलोड करा. तुमच्या व्हॉट्सअपचे काय ग्रुप आहेत त्याच्यावरती शेअर करा. तुमच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपला स्टेटसला लावा, जेणेकरून आपला कष्टकरी शेतकरी जो आज मार्केटमध्ये इतर मार्केटमधलं जे काही आणून हारतोय तर त्याचा विजय करण्यासाठी तुमचे लावलेले स्टेटसचे व्हिडिओ फक्त यशस्वी ठरवणार आहेत आपल्या शेतकऱ्यांना. आम्ही एक निमित्त आहे. वापराबाई ऑर्गॅनिकमध्ये खूप मोठी पॉवर आहे. 2 प्रोडक्टमध्ये 34 कंटेन आहेत आणि त्याचा साक्षात्कार आज आपल्या पुढं आहे. साहेब बरोबर आहे का? बरोबर आहे. कारण साहेब आणि मी तुम्हाला काय जरी सांगितलं तरी तुम्हाला कधीच आवडणार नाही, पण आज का आवडणार आहे की आम्ही ह्या प्लॉटच्या समोर लोकेशनला उभं राहून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की तुम्ही कष्ट करीत असताना तुम्हाला वाटतंय की मी हारतोय त्यावेळेस तरी वापराबाई ऑर्गॅनिकला स्वीकारा. पण तुम्ही शेतकरीत आम्ही शेतकरीत आपलं एकमेकाचं कर्तव्य आहे की खरं काय आहे ते बोललं पाहिजे, खरं काय आहे ते दावलं पाहिजे. नाही तर का आज काय चाललंय कुणावाचं कोणा वाचून काही राहत नाही, पण कुणाचं कोणा वाचून जरी काय राहत नसेल तरी कुणामुळं कुणी जर तरत असेल तर ह्याच्यासारखा आनंद दुसरा काहीच नाही. का हो साहेब? बरोबर. मला काय म्हणायचं, कुणाचं कोणा वाचून जरी काय राहत नसलं तरी कुणामुळं जरी कोणतरी तरत असेल तर ह्याच्यासारखा आनंद दुसरा काहीच नाही. आणि आनंद हा असा असतो की जो पण कष्ट करतो आणि त्या स्वतःच्या कष्टाला यश येतं तो खरा आनंद असतो. आणि तो खरा आनंद साहेबांच्या माध्यमातून आपण साहेबांनी जे काही एक धाडसी निर्णय घेतलेला आहे त्याचे आज धडाकेबाज रिझल्ट तुमच्या समोर आहेत. आपण तुम्हाला दावण्याचा प्रयत्न का करतोय की कष्ट करायला हरवून द्यायचं नाही. आमच्या वापराबाई ऑर्गॅनिकचं ब्रीद वाक्य कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही आणि त्याचं प्रत्यक्षित समोर आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव चंद्रकांत गुणाझोळ, राहणार आलेगाव बुद्रुक, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटची भगत सरांनी एक पूर्वावस्था काढली होती. मी ज्यावेळेस आलतो त्यावेळेस दुसरी अवस्था काढली होती. एकच डोस दिलता. हा एक डोस दिला आणि तिथनं पुढे आपल्याला डोस कंटिन्यू करायचे होते, पण मध्यंतरी आपल्या जवळपास 2 डोस हुकलेले आहेत. हा हुकले 2 डोस. आज तारीख किती बरं? आज तारीख 2 जानेवारी 2025 बरोबर आहे. हा. तर आता काय करायचंय, आपला एक डोस ही तुम्ही लागण करून 15 दिवसांनी किंवा महिन्यात ती सगळा उल्लेख आहे पहिले, पण मध्यंतरी आपले 2 डोस चुकलेले आहेत. आता इथनं पुढे आपल्याला आता कंटिन्यू करायचे. बरोबर आहे. 2 जानेवारी पासून आता आपल्याला कंटिन्यू करायचे. लय झाला तर 2 महिन्यात आपली निस्वन सुरुवात होईल. मग त्याच्या अगोदर जे काय आपल्याला वापराबाई ऑर्गॅनिकचे डोस करायचे आता तुम्ही बांधून वगैरे सगळे घेतलेले आहे, भेसळ वगैरे सगळा भरलेला आहे, शेणखत वगैरे टाकून एकदम म्हणजे मातीआड खत केलेली आहे. आणि आता इथनं पुढे आपल्याला जी काय वापराबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घ्यायचं या, तर आता मध्यंतरी जे काय आपलं थोडक्यात स्टॉप झालेले तर आपल्याला इथनं पुढं निस्वन झाल्यावर पण 3 डोस घ्यायचे. मग मला काय म्हणायचं, तुमच्या अनुभवाने तुम्ही आता समोर आहात, तुमचा तुटून गेलेला खोडवाय म्हणजे सुरू तुटून गेला आणि हा खोडवाय, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सरासरी घड कितीपर्यंत भेटली होती? ही खोडवा होता पण आता थोडं म्हणजे 25-28 सरासरी आपल्याला भेटली होती. 25-28 म्हणजे 25-28 चेन आता आपला हा धरलेला आहे. आणि साहेब थोडा हा पाठीमागे फिरवा. ही आपली टोटल झाडं किती आहेत? हे आपल्या आता 5,000 झाड आहे. 5,000 झाड आहेत. तर आता आपण ह्या 5,000 झाडाला इथनं पुढं 2 जानेवारी 2025 पासून ही 4 महिन्याच्या आसपासची किळी, किती महिन्याची आपली? 4 महिने झाले. 4 महिने 8 दिवस झाले. 4 महिने आणि 8 दिवसाची किळी हिथनं पुढे आपण कंटिन्यू करणार आहे वापराबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन. मग 5 डोस होतील किंवा 6 होतील किंवा 4 होतील, जे काय होतील ते पण कंटिन्यू करायचं आपल्याला. तर मग तुमच्या वैयक्तिक अपेक्षा काय आहेत? तुम्हाला पहिले ह्याच्यात तर रिझल्ट दिसलेला आहे, पण हिथनं पुढच्या अपेक्षा काय आहेत? कारण 2 डोस चुकल्यात. नाही आता डोस चुकला त्या मापा थोडे दिवस राहिलेच किळी म्हणायला. पण काय आता हाही फक्त घड आम्ही 25-28 काढतो, 30+ चालावा, बाकीच काय नाही. आणि वजन बी आमचं थोडं देत नव्हतं, ते वजन भरायला पाहिजे अपेक्षा आहे. कलर क्वालिटी आणि वजन. हा.
आणि निस्वन एक समान एक म्हणजे झाली. पूर्ण झाले पाहिजे हेच अपेक्षा दुसरी काय नाही. तर आपण पाहू येणाऱ्या दिवसात मीटर आहे गाव तर आपण एक 2 बुंदे मोपू हिथला एक आणि समोरचा एक आणि त्या समोरचे आणि हिकडचे असे 4 बुंदे मोपू हिकडचे 2 आणि समोरचे 2 म्हणजे येणाऱ्या दिवसात जे काही 1-1.5 महिन्यात 2 महिन्यात जे काही बदल होईल दुसऱ्या मोबाईल मध्ये हो याच्यात घ्या तिच्या समोरचा हिटला एक मोठा माप ह्याच्यात. म्हणजे आपण आता बुंदे का मोपायचे की आपल्याला येणाऱ्या दिवसात ह्या बुंद्यामध्ये किती वाढ होती बाबा त्याचा ही सोडल्यानंतर आपल्याला फरक लक्षात येईल ना साहेब आहे का नाही बरोबर आहे हा 22 इंची ना हा 22 पासून थोडा जास्त आहे असू द्या काय अडचण नाही त्याच्या पुढचा एक घ्या आता ही मध्ये सब लाईन आहे त्या पुढचा एक घ्या हा पुढचा एक घ्या साडे 21.5 आणि ह्या सब लाईनच्या शेजारचा एक घ्या 3 घेतले तरी चिकार जाईल 21.5 सब लाईनचे हे काढतो दोन्हीचं घेतलं हा ही 2चे हे घ्या काढतो दोन्हीच घेऊ चालतंय साळुंग साहेब बघा ती किती 23 आहे का? 23 इंच हा समोरचा एक घ्या अठरा इंच 18 इंच कमीत कमी 18 जास्तीत जास्त 23 इंच आपण म्हणजे चारचं माप लावू. हा, घ्या, जागेवर म्हणजे आपल्याला येणाऱ्या दिवसात काय पाहिजे आता जास्तीत जास्त 23 इंचाचा बुंदा आणि कमीत कमी 18 इंचाचा तर ह्याच्यामध्ये जे काय आता तुम्ही एक महिन्याच्या अंतराने जे काय कंटिन्यू शेड्यूल करणार आहे तर बुंद्यात काय वाढ आहे आज तर म्हणजे मी म्हणतो केळी तशी चांगली थोडासा कच्चा वर धरलेला आहे नाही असा विषय नाही पण येणाऱ्या दिवसात आणखी काय बदल होतोय आणि तो तुम्हाला मान्य आहे बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं ते विषय तर आपण पाहू येणाऱ्या दिवसात काय बदल होतात दिलेल्या माहितीबद्दल आभारी धन्यवाद नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार साहेब आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं सर थोडं माझं नाव चंद्रकांत रघुनाथ झोळ राहणार आलेगाव बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर आपण ह्या प्लॉटसाठी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तुम्हाला अगदी लागण करून वाटतं 2 महिन्यांनी का 1 महिन्यानी बघत सरांनी येऊन दिलं 1 महिन्यानंतर त्याच्यानंतर आपण एक अवस्था काढली होती अवस्था काढली होती दुसरी अवस्था दुसऱ्या त्याच्यानंतर तिसरी अवस्था काढायला आलो तर तुम्ही त्याच्यामध्ये जवळपास 2 महिने आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरलंच नाही नव्हतं गॅप पडला होता अगदी आपल्या त्या व्हिडिओ मध्ये उल्लेख आहे बरोबर आहे म्हणजे आपण ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ आहे 2 जानेवारी 2025 आणि आज तारीख किती आहे आज 4 मार्च 2025 म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊन 2 महिने झाले 2 महिने झाले complete. तर ह्याला जे आपण तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन अगदी धाडसाने वापरून सोडलेलं आहे तुम्ही 1 टाइम 2 डोस घेतलेले हो 1 टाइम 2 आणि रेग्युलर सोडलेले- आम्ही 2 डोस घेतलेला हा आता म्हणजे जानेवारी हा, नंतर, 2 जानेवारी जानेवारी नंतर, नंतर. मग तुम्ही जे आता डोस सोडलेत आपण त्यावेळेस याचा बुंदा वगैरे मोपले होते पहिलं झाड दुसरं झाड तिसरं झाड त्या ड्रिपच्या पलीकडचं जे काही 2-3 झाड असतील तर आता आपण 4 झाड मोपलेत मुद्दा हा ह्या झाडाच काहीतरी 34 भरला त्याचा 32 का काहीतरी 37 भरला आणि त्या पडला 32 भरला हा काय आता भरले त्याचे आपल्याकडे माप आहेत सगळ्यात जास्त 37 आणि कमीत कमी 30 आहे 30 हा, आता हा, बुंदा हो किती येतोय बुंदा बघू बरं. तिरंदा 34 इंच 34 इंच त्या ह्याच्यापासून पायपापासून अलीकडचा पुंजा आहे. पायपापासून पहिलं झाड आणि आता पायपाच्या पलीकडचा बघू त्या एक पुढचं बी घ्या की, एक पुढचं बी घ्या की. नाही हीच मापलो होतं आपण नाही माफी ना पण तरी बी एक पुढचा घेऊन बघा पुढचा घेऊन तो किती येतोय काय. एक मिनिट 32 इंच 32 ती 34 आणि 32 ही 32 आहे पायपाचा प्रश्न दुसरा होता आता पायपाच्या पुढचा पहिला पायपाच्या अलीकडचा ही पाईप आणि पाईपापासून वर घ्या काय नाही अडचण वर घेतला तरी किती 36 37 37 आहे 37 इंच आहे 37 हा आता पायपाचा ही एक पाईप. नंबर आता ही
दुसरा 30 इंच 30 इंच हं? 30 इंचापासून जास्त आहे पण 30च धरा. 30 धरू. मला काय म्हणायचं आता तुम्ही जे धाडस केलेलं आहे वापरा बायोनिकचं वापरून तर तुमच्या बरोबरचे जे काही प्लॉट आहेत त्याच्यातला आणि आपल्यातली एक तफावत म्हणलं तर आता तुम्हाला वेगळी काय सांगता येईल? तपोत मध्ये साहेब समजा आपण 30 37 32 मोपला. मी बऱ्याच प्लॉटवर गेलो, सरासरी 30च्या वरती कुठला बंदा गेलेला नाही. आणि असं पानातलं अंतर किंवा एवढा ग्रोथ किंवा एवढं काळू की एवढं अजिबात नाही कुठं. आता बघितलं तर थप दिसते. आम्हाला विचारते काय सोडता म्हणून, पण आम्ही आधी स्वतः अनुभव घेऊन परत नंतर दुसऱ्याला सांगणार. खरे खरे माणसाला साहेब सहसाची खरं वाटत नाही. खरे एवढा फरक आणि एवढं नाही का. मला काय म्हणायचंय बघा, काय काय शेतकऱ्यांनी केळी लावली आणि मोडली पण की धाडस करायचं म्हणलं की नको वाटतंय कोणाला बी. अगदी मोडायची तयारी बघा बरं का, मी काय म्हणतो तयारी मोडायची म्हणजे धाडस मोडण्यात धावतोय आपला माणूस आणि निघण्यात धाडस धाव नाही मला. हा मग जिथं आता आपण हे व्हिडिओ का बनवतोय की ज्यांची काही केळी अगदी इतर काय समस्यांनी ग्रस्त होऊन ती केळी मोडायची बारी आली, अशा केळीचे व्हिडिओ आपण काढलेत की ज्या दिवशी मोडायची त्या दिवशी तो शेतकरी काय म्हणतोय आणि त्या केळीची हार्वेस्टिंग झाली इथपर्यंतचे व्हिडिओ आहेत आपले. मी काय मी व्हिडिओ बघ पाहतो, तुम्ही नेहमी मोडा म्हणलाय, नेहमी आम्ही सांगतो म्हणून ठेवा म्हणलाय, ती तुम्हाला आज हार्वेस्टला बघायला तुमचे आलेत का नाही आले. मग आपण एवढं धावतोय एवढं धावून बी बघून बी आपले शेतकरी जर असं म्हणत असतील की काय खरंय तर मग आपण आपल्या शेतकऱ्यांना काय धावणार बाबा नेमकं, काय ह्याच्यापेक्षा वेगळं काय धावायचं, काय धावणार. बरं आपलं सगळं पूर्ण ऑर्गॅनिक आहे, रासायनिक आपल्याकडे विशेष नाही. किमान एक तर माणसं लक्षात घ्यावं की रासायनिक नाही ऑर्गॅनिक आहे, त्याचा फायदा 100% होणार आहे. हे एवढं जरी कळलं तरी भरपूर झालं मला वाटतं. आणि आज मला काय म्हणायचं साहेब बघा, तुम्ही मी 5 मिनिटं चर्चा केली तर आपण एकामेकाला चहा पाणी करू, जेवाय बी घालू. हो काय बरोबर का, बरोबर आहे, मन जुळले मन बरोबर आहे, आपण करू दे एक माणूस केले ना. हो बरोबर आहे. हे ऐकन का ना ह्याचा विषय घ्यायचा, त्याच्यापाशी 1 तास 2 तास संध्याकाळी येऊन बसलं, अरे बाबा माझी परिस्थिती जरा खराब आहे, तू जरा थोडासा माझा विचार कर, 4 चौघात मला नाही जायसारखं, नातेवाईक मला जवळ येऊन द्यायना, दुकानदार उभा करीना, तू जरा थोडस चांगलं ये मला, म्हणजे तुझ्याकडून उत्पादन निघालं म्हणजे माझं येणार दिवस चांगले त्यानं हे ऐकन का आपलं, ऐकतच नाही त्याला. आज त्याला बोलकं केलंय आपण. त्याला बोलकं केलंय, त्याची ती काय खायचे खाणार आहे, त्याला द्यायचं तीच खाणार आहे ती. म्हणजे ह्याला जी पाहिजे आपल्या वापरावर निघणी 100% आपला त्याचा रिझल्ट आज आपण पाहतोय. हो बरोबर. तर तुम्ही हे जे काही प्लॉट मध्ये झालेले बदल आहेत ह्या रिझल्टला आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत? हो साहेब समाधान आहे. आणि तुम्ही अजून 2 महिन्यांना फक्त आणि फक्त तुम्हाला फक्त मी वाजेचा व्हिडिओ धावणार आहेत ना पुढे म्हणलं का, तर तुम्ही आता येतो नंतर तर येऊन 100% होणार आहे मला सांगतो. 100% 2 महिने तुम्हाला आम्ही कमळ मोडून ती फक्त इथनं पुढून वाजे धावणार आहे बाबा साहेब, असे वाजे आले म्हणून. चालतंय. तुम्ही अगदी जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून तुमचं आणि आमच्या सर्व मार्गदर्शकांकडून तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव चंद्रकांत रघुनाथ झोळ, राहणार आलेगाव बुद्रुक, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय बरं सर? आज 15 एप्रिल 2025. 15 एप्रिल 2025. आपण ह्या प्लॉटची 3री अवस्था 4 मार्च 2025 ला काढली, बरोबर का नाही? त्याच्या अगोदरची एक अवस्था आहे आणि त्याच्या अगोदरची एक अवस्था आपल्याकडे आहे आणि लोकेशनला आपण हे खालचा टी वगैरे आहे. तर आता आपण निस्वन सुरू झाली आणि आपण थोडक्यात 4थी अवस्था घेतो. तर ह्या प्लॉट मध्ये आता किती टक्के निस्वन झाली तुम्हाला जाणवत आहे? 50% निस्वन झाली. 50% झालेली आहे. आता आतमध्ये आपण बघितल्या तर किती किती फाण्या पडलेल्या आहेत? धरल्यात तुम्ही 12 13 17 18 16 15 आहे का नाही? 16 पासून ते 18 पर्यंत फाण्या आहेत. धरल्यात 13 14 आहे का नाही? पण 12च्या आत तर मला वाटतं फाणी धरली नाही, कुठल्याच गाडायची नाही, कडे सुद्धा गाडायची नाही. कडच सुद्धा नाही. तर मग मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये हे वापरा बायोऑर्गॅनिकचं पद्धत ऍड केलेली आहे आणि केळी क्षेत्रातला किती वर्षाचा अनुभव आहे? 10 वर्षाचा. 10 वर्ष. तुम्हाला हे 10 वर्षाचा अनुभव आहे. तर 10 वर्षाच्या काळात तुम्ही तुमच्या पद्धतीने जी काही शेती करत होता तर ही वापरा बायोऑर्गॅनिक तुम्ही 10 वर्षात वापरलेला नाही, ह्या वर्षी वापरलेलं. तर हे 10 वर्षातनं एक वेळा तुमच्याकडे वापरा बायोऑर्गॅनिक आलेला आहे. ह्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने कष्ट खर्च करून केळी आणत होता तर इतक्या फाण्या पडायच्या का बरं? नव्हते पडत साहेब. 14 15चा एंड होत होता, 13 14चा एंड होता, 9 10 11 झाडा लागायच्या. हा म्हणजे 9 10 11 आणि 25 27च्या मापातला म्हणजे घड जात होता. आता आमचं साधारण आम्हाला 30 32 35 पर्यंत घड 100% मिळणार घड.
कारण हे नजरेला शाश्वती वाटते वाटते, आणि आशा वाटते असं का वाटते, तर फण्या जास्त पडलेल्या आहेत, घड लांबडा आहे, वादा लांबडा आहे वादा लांबडा आहे ना ते, आणि या दोन फणीच्या मध्ये अंतरी आहे, कलर क्वालिटी आहे, बुंदा चांगला आहे, मुळी आतमध्ये आपण उकरून बघितली, चांगलं आहे, मुळी जमीन भुसभुशीत आहे, मुळी एकदम आपलं ज्यावेळेस पाऊस काळ चालू होतो जून जुलै मधला आणि थुई थुई पाऊस ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस जी मुळी ऍक्टिव्ह राहते अशी वर दिसते, अशा पद्धतीने आपल्याला मुळी एकदम आपल्या जमिनीत चांगली वाटते. आणि पाणी आता आपण खालच्या कटात एक आपण असंच किती फाण्या पडल्यात काय त्याचा व्हिडिओ फोटो काढलेत. आता ही दुसरा कट आहे आपला. कारण आपला प्लॉट खूप मोठा आहे आणि आपण तसं जसा प्लॉट मोठा आहे तसं आपण वेगवेगळ्या कोपऱ्यावरून वेगवेगळ्या अवस्था घेतलेल्या आहेत. तर आता ह्या कटातल्या आपल्याला ह्या गडाला फाण्या किती पडल्यात बघा बरं थोड्या मोकळं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17वा आपला अंगठा आहे. हलका अंगठा आहे. बरोबर आहे. खालच्या 18 ह्याच्यात 17 आहे. 17 बरोबर आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं बघत सर बघा ह्या दोन फणींच्या मध्ये डिस्टन्स आहे साहेब, बरोबर आहे का. आता ह्या वरची ही फणी ती ह्याच्या वरची फणी म्हणलं तर किती अंतर येईन बरं डिस्टन्स दोन्हीला अंतरी. ही फणी ती वरची फणी किंवा ही फणी ती पलीकडची वरची फणी अंतर किती फुटावर 1.5 फुटापर्यंत 1.5 फुटाच्या वर ह्याची फुटाच्या आसपास येईल. आता ही थोडीशी फुटाला कमी नाही ह्या दोन्हीच्या मध्ये, ही अर्ध्या फुटाच्या आसपास येईल, ही अर्ध्या फुटाच्या आसपास सहज येईल. आणि ह्याच्या खाली जर बघितलं तर ही तरी बी 4-5 इंच 5 इंच सहज येईल ही ह्या दोन्हीच्या मध्ये एकदम हा एकदम खालचं ही. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचा वादा लांबडा आहे, वरचा पण वादा लांबडा आहे. सगळ्यात महत्वाचं ह्याला कलर जो आहे तो एकदम जबरदस्त आहे, पोपटी कलर आहे. आणि घड हा बघितला तर कमीत कमी 6 फुटापासून पण हितनं जर मोपलं दांड्यापर्यंत 6 फुटाच्या आसपास सहज येईल. तुम्हाला काय वाटतं? बरोबर 6 फूट सहज भरणार. हा तर आता आपण ह्याला आपल्याकडे पूर्व अवस्थेचे फोटो आहेत, दुसऱ्या अवस्थेचे फोटो आहेत, तिसऱ्या अवस्थेचा व्हिडिओ आहे, फोटो आहेत. आणि आज आपण थोडक्यात चौथी अवस्था काढतोय. आजची तारीख किती आहे सर? आज 15/4/2025 एप्रिल 2025. म्हणजे 15 एप्रिलला आज आपण थोडक्यात चौथी अवस्था काढतोय. तर आपल्याला पाहायचंय की ही केळी तर चांगली आली पण जमीन पण कशी आहे, कारण जमीन भुसभुशीत असती वापरा बायोरेनिक वापरल्या. तर आता आपण बघू जमीन कसं काय हे बघा, म्हणजे हात सहज मुळी ते प्रमाण बघा, हे बघा मुळीचं प्रमाण हे बघा साहेब म्हणायला मुळी हे बघा पुढे हे बघा, म्हणजे जमीन बी आपल्याबरोबर बोलती हे बघा मुळी वापसा फुल कंडिक्शन आहे. आणि टेम्परेचरच्या काळामध्ये अशी मुळी चालते अशी मुळी चलती हे बघा कसं ही जसं काय चाळून माती टाकली काय असं बेडच्या खालीपर्यंत मुळी हे आलेली चांगली. बघा हे बघा मुळीच जळा हे बघा, हे बघा मुळीच जळा हळू जरी केलं ना हे बघा पूर्ण बेडवर मुळी हे बघा, ही बी मुळीच आहे सगळी. म्हणजे ह्या साहेब ह्या टेम्परेचरला मुळे एवढी चालत ना शक्य नाही आपलं जर थंडीमध्ये आणि थुई थुई पाऊस पडतो ना त्यावेळेस अशी मुळी चलते. वर दिसते मुळे बरोबर आहे का नाही. पण हिथं ही सहज ओ करतोय मी सहज आहे का नाही. ही माती बघितली ह्या बघा ही माती कशी चहापत्ती सारखी झाली. चहापत्ती सारखी मग झाली माती. आपण हे इतकं का धावतोय आपल्या शेतकऱ्याला हे कुठं व्याध घाला कसं निघते हे बघा. सोयासारखीच मत निघते का. आणि हे बघा ह्यात मुळी. मुळे म्हणजे हे आपण एवढं का धावतोय की आपल्या शेतकरी मित्रांना एक लक्षात आपल्याला आणून द्यायचंय की मार्केटमधलं तुम्ही जे काय वापरताय ते वापरावं लागतंय. मी कधीच म्हणणार नाही की ते वापरावं लागत नाही, पण तुमच्या पद्धतीत तुम्ही ज्या वेळेस वापरा बायोरेनिकला ऍड करून घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक असा आनंद भेटणार आहे की खरं आता मी शेती करतोय असं मला वाटायला लागलं. ह्याची एक तुम्हाला प्रचिती भेटणार आहे. कारण साहेबांनी आता खालच्या प्लॉटमध्ये आपला व्हिडिओ झालेला आहे, साहेब बोललेले आहेत की किती वर्षाच्या अनुभवाला क्रॉस केले 10 वर्ष 10 वर्षाच्या अनुभवाला क्रॉस केले. साहेब जुने बागायतदार आहेत, कुणीही 10 वर्षाच्या अनुभवाला नाही 2 वर्षाच्या अनुभवाला क्रॉस केलं म्हणू शकत नाही. पण आज इथं साक्षात्कार आहे, चमत्कार आहे म्हणून साहेब मान्य करतात. साहेब खरं खोटं बरोबर आहे. कारण मला काय म्हणायचं हे बघा कंपनीवाली खूप आहेत, मार्गदर्शन करणारी खूप आहेत, मार्केटिंग करणारी खूप आहेत, MR खूप आहेत, पण आज कुणी कुणाला स्वीकारणं आणि कुणी कुणाला मान्य करणं एवढ्या साध्या सोप्या गोष्टी नाहीत. फक्त साहेबांनी मान्य केलंय का प्लॉट चांगला दिसतोय म्हणून मान्य केलंय. जर प्लॉट चांगला नसता दिसला तर पुढचे डोस बी कंटिन्यू नसते केले का बरोबर आहे. आणि आम्हाला तर साहेब उभाच राहिले नसते. आम्हाला जे अनुभव आला त्यामुळे आमचं रेग्युलर चालू आहे ना विषय नाही. हो कारण विषय असा आहे सगळ्यात महत्त्वाचा वापरा बायोरेनिक ही 34 प्रकारच्या कंटेनची टेक्नॉलॉजी आहे. ती सर्वांगीण पिकाचा विकास करते,
पिकाचा सर्वांगीण विकास करत असताना आपण जमिनीत टाकलेल्या खतांचं विघटन करणे, आपटेक करणे, खताचं उचलून देणे, जमीन भुसभुशीत ठेवणे, वापसामोड ठेवणे, मुळी चालू ठेवणे. मुळीसाठी मार्केटमधलं तुम्हाला काही आणायची गरज नाही. जोपर्यंत वापरा बायोनिकला तुम्ही कंटिन्यू करताय तोपर्यंत मार्केटमधलं मुळीसाठी म्हणू ना, बरोबर. बाकी वॉटर सोल्युबल दाणेदार तुम्हाला द्यावं लागणार आहे. कीटकनाशक, बुरशीनाशक जसं तुम्हाला प्रॉब्लेम जाणवतील ती पण वापरावं लागणार. पण मुळीसाठी कुठल्याही कंडिशनला तुम्हाला वेगळं काही आणायची गरज नाही. कारण फक्त तुम्हाला 1 महिन्याच्या अंतराने जर तुम्ही कंटिन्यू केलं तर हे दिसतंय आपल्याला. आणि त्यासाठी आज आपण थोडक्यात आतमध्ये, आपण आपल्या हितलं बी लोकेशन आहे समोरच आहे, पण आपण आतमध्ये येऊन गडका धावतोय की लोकेशनला आपण हितला बी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फक्त आम्ही हे धावतोय ह्यासाठी की तुम्हाला असं नाही वाटावं की साहेब तुम्ही प्रत्येक जागेवरती लोकेशनच धावताना आतला कसा प्लॉट आहे तो धावायचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही आतमध्ये उभा राहून सांगतोय की हा प्लॉट असा दिसतोय. तर तुम्ही साहेब आता केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत नवीन आणि जुने, ज्यांनी जानेवारी, डिसेंबर, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये ज्यांनी काही लागण केलेली आहे, नोव्हेंबरमध्ये कुणी केली, डिसेंबरमध्ये कुणी केली, जानेवारीत कुणी, फेब्रुवारीत कुणी, मार्चमध्ये लागण केली, आता पण लागणी चालू आहे. तर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल की बाबा ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन कुठून चालू केलं पाहिजे आणि कंटिन्यू केलं पाहिजे का एखादा रिझल्ट पाहून थांबलं पाहिजे? नाही, ज्यांना समजा केळी क्षेत्रात भरघोस उत्पन्न वाढवायचं असेल किंवा काहीतरी वेगळं आणि शेतीचा आपला सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तरी हे वापराय काही अडचण नाही. आणि सुरुवातीपासून वापरावं. वापरावं मध्यंतरी वापरून आपल्याला बी कळणार नाही किंवा मध्यंतरी सोडून बी आपल्याला कळणार नाही काय नेमकं ती. बरोबर आहे. इतरांना दोष देण्यात बसण्यापेक्षा आपण स्वतः आधी वापरायचं, स्वतः वापरून झाल्यावर दुसऱ्यांना सांगायचं किंवा आपल्याला जी मार्गदर्शन योग्य वाटेल ते करायचं. बरोबर आहे. कारण किंवा एक वेळ सोडलं, एखादा मार्गदर्शन करून साहेब गेलं, एकदा सोडून तुम्ही परत म्हणणार आला एकदा आलं ना आम्ही सोडलं नाही, ती आलं नाही चांगलं, ती साहेबांनी बी काय दोष देण्यात काय मजा नाही. खरं आपणच तत्पर राहिलो तर सगळं व्यवस्थित होणार आहे. एकदम बरोबर आहे. कारण साहेब जसं बोलतात तसं की तुम्ही अर्ध्यातनं घेतले, 1-2 डोस घेतले सोडून दिलं, माझी नाही केळी तशी आली, मी बी वापरा बायोनिक वापरलं, की तुमच्या मनात शंका येऊ शकते. मी म्हणणार नाही येणार, पण विषय असा आहे की तुम्ही, मी म्हणतो आंधळा विश्वास ठेवा. आज शब्द मुद्दा मी वेगळा वापरतोय. तुम्ही आंधळा विश्वास वापरा बायोनिकवर ठेवा, पण तो कसा ठेवा की फर्स्ट टू एंड एकदा करून बघा. कारण फर्स्ट टू एंड तुम्ही तुमच्याकडे 20,000, 10,000, 40,000 किती केळीची लागण असू द्या, तुम्ही 1 ते 2,000 झाडांसाठी किंवा 5,000 झाडांसाठी तुमच्या कॅपॅसिटीनुसार फर्स्ट टू एंड करून बघा. फर्स्ट टू एंड केल्यानंतर तुम्हाला एक जाणीव होणार आहे की खरंच केळी आपल्या रानात सुद्धा खूप छान येते बरं का. बरोबर आहे. आणि तुम्हाला ही ज्या वेळेस जाणीव होणार आहे ना त्यावेळेस तुम्हाला इतकी एनर्जी भेटणार आहे काम करायला, शेतीत कष्ट करायला, खर्च करायला. आज आपल्याला शेतीत कष्ट बी करू वाटाना, खर्च करू वाटाना, त्याचं एक मूळ कारण असं की पीक आपल्याला साथ देईना. आणि ही पीक ज्या वेळेस आपल्याला पाहिजे अशी साथ देत नाही, इतर मित्रमंडळी नातेवाईक प्लॉटवरती आल्यानंतर त्यांच्याकडून जी एनर्जी भेटणार असते ती भेटत नाही, त्यावेळेस वाटतं की मी शेती करायची बंद करून कुठला तरी धंदा करतो, नाही तर कुठेतरी नोकरी करतो, नको शेती कराय. ही का वाटतं की प्रामाणिक कष्ट आणि खर्च केलेला असतो आणि पीक तसं दिसत नाही. त्यावेळेस आतून मन हरलं जातं. आणि मनाला हरवून द्यायचं नाही, शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही आणि कष्टकऱ्याला बी हरवून द्यायचं नाही. ही आपल्या वापरा बायोनिकचं एक ब्रीद वाक्य आहे की कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. आणि मग आम्ही हे धावतोय काय पुरावे की जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये आज आम्ही जसं थोडक्यात ह्याच गाडापाशी उभा राहिलोय, असं हुडकून गाडापाशी उभा राहणारे बी खूप व्हिडिओ आहेत. आणि मग विषय असा होतो की कुठल्याही कंपनीज तुम्ही मार्गदर्शन वापरत असताना त्या कंपन्यांचे पूर्वावस्थेचे व्हिडिओ नसतात. बरोबर नसतात आणि पूर्वावस्थेचे व्हिडिओ नसतात. कुठतरी नाते गोत्यातला मित्रमंडळीतला एखादा चांगला प्लॉट हुडकून काढायचा, तिथं जाऊन उभा राहायचं, शेतकरी बोलतो मी असं वापरलं तसं वापरलं चांगलं आलं. मग आधी कसं होतं हे दावा ऐकूनच तयार. पूर्वावस्था दावा ना तुम्ही आधीवर. मी म्हणतो हाय ना तुमच्याकडे धमक, दावा पूर्वावस्था. कुठलीही कंपनी असू द्या, आमचा शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेणार आहे. मी काय कुठल्या कंपनीच्या विरोधात बी बोलत नाही, हे बी सांगतोय स्पष्ट. बरोबर आहे. तुम्ही शेतकऱ्याची हिताच येत ना, तर तुम्ही पहिल्यांदा वापरण्यापूर्वी दावा की हा प्लॉट असा आहे आणि आम्ही असा आणून धावतो. आनंद आहे, कंपनी कुठलीही असू द्या. फक्त शेतकऱ्याचा चेंडू करू नका. इथं उन्हातानामध्ये शेतकरी खूप कष्ट आणि खर्च करतो, पीक ज्या वेळेस हाताला लागत नाही शेतकरी आयुष्यातनं उठल्यासारखा होतो, नातीगोती त्याला जवळ येऊन देत नाहीत. कारण तो सगळीकडून कर्जबाजारी झाल्यानंतर प्रत्येक नातेवाईक मित्रमंडळीला वाटतं ह्यो जर माझ्याकडच्या पाण्याला आला किंवा मी जर त्याच्याकडच्या पाण्याला गेलो तर ह्यो 10-5 रुपये मागन. इतक्यापर्यंत प्रत्येकाची स्मरणशक्ती चलती. कष्ट करून आणि खर्च करून ज्यावेळेस हारतो, त्याचं उत्पादन अपेक्षित निघत नाही, त्यावेळेस आपण सगळी त्याला लांब
करायचा प्रयत्न करतो, जवळ कुणीच घेत नाही, त्याची समस्या जाणून घेत नाही, आणि मग त्याच्यावरती असा टाइम येतो की त्याला वाटतं मी जगून तरी करू काय. बरोबर आहे. माझं हे आयुष्य मी कष्ट भरपूर केलं, खर्च भरपूर केला, पण मला पिकांनी साथ दिली नाही, कर्ज झालं, माझ्या जवळ माणसं आहे ना ज्यांच्याकडून थोडंफार घेतलेलं आहे त्यांचे सारखे फोन चालू आहेत, मला कधी देतो पैसे, कधी देतो पैसे, मी पैसे देऊ कुठून. बरोबर आहे. मग तो शेवटचा पर्याय काय करतोय, ती पेपरला वाचतोय आपण. पेपर वाचतो आपण. मग पेपरला वाचून सोडून देतोय, पण त्याच्या घरावरती आलेलं संकट, त्याच्या घरात जे 4-5 पाठीमागे जे काय आहेत त्यांना जे दुःख होत आहे ते कोणाला सांगायसारखं नाही. आणि हे दुःख आपल्या कुठल्याच शेतकऱ्यांवरती येऊ नये ह्यासाठी हे जे काय वापरा बायोरेनिकचे व्हिडिओ आहेत हे प्रत्येकाने टेटसला ठेवा. कारण तुम्ही टेटसला ठेवल्यामुळे कुठला तरी शेतकरी नातेवाईक तुमचा ही टेटस तुमचं पाहून वापरा बायोरेनिकला स्वीकारल्यानंतर साहेबांचं जसं म्हणणं आहे की माझ्या 10 वर्षाच्या अनुभवाला क्रॉस केलं, असं क्रॉस केलेलं त्यांच्या पद्धतीत त्यांनी वापरा बायोरेनिकची पद्धत ॲड केल्यामुळं त्यांच्या पिकाचं उत्पादन जे जास्त निघणार आहे ही त्या शेतकऱ्याला त्याच्या परिस्थितीतून बाहेर काढणार आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना हा अट्टास करणं गरजेचं आहे की हे वापरा बायोरेनिकचे व्हिडिओ प्रत्येकाने टेटसलाच लावणे, कुणी काय म्हणतंय हे कानामागं टाकणे. कारण आपण प्रत्येकाने जर विचार केला टेटसला लावायचा तर प्रत्येकाच्या लक्षात येईल की वापरा बायोरेनिक खरंच काहीतरी आहे. आणि आम्ही पण आमचं धाडस काय एवढं होतं की तुम्हाला टेटसला लावा की हे इथं दिसतंय, हे इथं दिसलं नाही तर आम्ही टेटसला लावा म्हणूच शकत नाही तुम्हाला. बरोबर आहे. आमच्यात नाही दमक ते तुम्हाला की कंपनीची जाहिरात करून कंपनीचा भरपूर सेल करून शेतकऱ्याला फसवायचे, आमच्यात दमक नाही अजिबात सुद्धा. फक्त हे दिसतंय म्हणून एक कळकळीची विनंती की बाबा तुम्ही टेटसला वापरा बायोरेनिकचे कुठलेही व्हिडिओ लावत जावा, कारण आपला शेतकरी वाचणार आहे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन त्यांच्या पद्धतीत ॲड करून. आणि खाणाऱ्या मंडळींना शेतीतनं निघणारं ऑर्गॅनिक उत्पादन वापरा बायोरेनिकमुळं दवाखाने कमी करणार आहे, जमीन हा मेन फिल्टर सुधारणार आहे. म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला शेतकऱ्याचे आनंदाचे दिवस जर आणायचे म्हणलं तर वापरा बायोरेनिकला स्वीकारावं लागेल. बरोबर आहे. कारण ह्याला स्वीकारलं की इतर खर्च पण कमी होतो, इतर समस्याला जे पुढे जायचं त्याच्यापासून पण वंचित आपण होतो, आणि उत्पादन वाढतं आणि खर्च कमी होतो. निघणारं उत्पादन ऑर्गॅनिक निघतं, निघणारं उत्पादन क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये निघतं ना ऑर्गॅनिक निघतं. त्याच्यामुळं सगळीकडून आनंदाचं वातावरण बनतं. त्याच्यासाठी तुम्हाला अगदी हात जोडून विनंती, हे आमचे वापरा बायोरेनिकचे पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था जे काय तुम्हाला व्हिडिओ आवडते ते टेटसला लावा. आणि तुम्ही जे घेतलेलं मार्गदर्शन आहे तुम्ही ह्याच्यावरती समाधानी आहे. हो, समाधान आहे. आणि इथनं पुढे राहिलेलं आपल्याला जे डोस आहेत ते पण कंटिन्यू करायचे. तर त्यावेळेस जी मुळी ऍक्टिव्ह राहते अशी वर दिसते, अशा पद्धतीने आपल्याला मुळी एकदम आपल्या जमिनीत चांगली वाटते. आणि पाण्याचं नियोजन पण तुमचं खूप छान आहे. त्यामुळं आपण हा कॅमेरा कसा जरी फिरून बघितला तरी बाग सुकले येऊन वाटत नाही. आतमध्ये अंधार आहे, सावली आहे, आणि आपल्याला फाण्या चांगल्या पडल्यात, गड चांगले पडल्यात, आणि बाहेरच्या साईडला जरी बघितलं तरी निस्वन गड एकदम अगदी चित्रात काढावं असं प्लॉट आहे. मग आता तुम्ही हे फर्स्ट टू एंड करायचा निर्णय घेतलेला आहे आणि अगदी आपण निस्वन अवस्थेला आहे. इथनं पुढचे बी तुम्ही 2 डोस वापरणार आहेत. आता केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत नवीन जुने, ज्यांनी जानेवारी फेब्रुवारी, कोणी मार्चमध्ये लागण केली, कोणी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये केली, कोणाचे प्लॉट खालीवर झालेत, कोणाचे टेम्परेचरला बळी चाललेत, आणि खूप काही समस्याला आपल्या शेतकऱ्यांना सामोरे जावं लागतंय. तर तुमच्या ह्या अनुभवाला घेऊन तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश, एक मोकळ्या मनाने काय सांगू शकाल की बाबा वापरा बायोरेनिक कधीपासून वापरायला आपल्या शेतकऱ्यांनी सुरुवात केली पाहिजे की जेणेकरून त्यांचे पण प्लॉट तुमच्यासारखे येतील? बरोबर आहे. आता कसं साहेब, मी प्रत्येक शेतकऱ्याला एक सांगेन, तुम्ही 2 एकर असलं तर 1 एकराचा प्लॉट करा, 1 एकराचा अर्धा एकरा करा. बरोबर. तुम्ही बदल करा, म्हणजे वेगळं करून ही एका एकराला तुम्ही वापरून बघा. बरोबर आहे. एकदम जेव्हा स्वतः अनुभव घ्या आणि नंतर इतराला सांगा. आता मी तीच केलेलं आहे. खरंय खरंय. स्वतः आधी कसं आता सांगून आणि शिकवून साहेब आता काय ते माणसाचं ऐकण्याची व्यवस्था हे राहिलेलं नाही. खरं एकदम बरोबर. भरपूर कंपन्या या मार्केटमध्ये शिरले त्या, कोणी काय सांगते, कोणी आता सांगले एक तर सकाळी एक सांगते. खरंय. ही आपली एक कंपनी एवढी चॅलेंज करते की तुम्ही वापरून बघा. एक तुम्ही आता शेजारी 10 फुटा 2 प्लॉट लावा, एकाला वापरून बघा, एकाला वापरू नका. फर्स्ट टू एंड करा. फर्स्ट टू एंड करा, तर तुम्हाला बी कळणार आहे. खरंय. आणि तुम्ही नंतर दुसऱ्याला सांगणार आहे काय सांगायचं, जसं मी सांगतोय आता तसं. खरंय खरंय. अवश्य वापरावं, म्हणजे वापरावं, ह्याबद्दल तर मी काय दुमत नाहीच. फक्त असं नका वापरू की बाबा सरसकट वापरा. तुम्ही 2 टप्प करा, 2 वेगळ्या बागाला 1 एकराचा बाग पाडा, त्याला वापरा. त्याला बी तुमचं वॉटर सोल्युबल, तुमचं रासायनिक चालू ठेवा, ह्याला बी चालू ठेवून ही फक्त त्यात ॲड करा. बरोबर आहे. वापरा. म्हणजे आपल्या जोड सरांना शेतकरी मित्रांनो सांगण्याचा हा हेतू आहे की तुमचं क्षेत्र कितीही असू द्या,
तुम्ही असं करा की तुमच्याकडं एकाच वेळेस लागण झालेली तुमची भली 2 एकर असो 5 एकर असो निम्याला वापरा, निम्याला वापरू नका आणि दोन्हीलाही दाणेदार वॉटर सोल्युबलचं शेड्यूल बरोबर चालू राहू द्या. फक्त एका प्लॉटला तुम्ही ज्यावेळेस वापरा बायोरेनिक वापरता आणि फर्स्ट टू एंड करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईन की ज्याला वापरलं नाही आणि ज्याला वापरलं त्याच्यातलं उत्पादन निघालं कसं. कारण तुम्हाला निस्वन दावीन, 2 फणीच्या मधलं अंतरी दावीन, वादा दावीन, 2 फणीच्या मधली अंतरी असतात आणि लांब असणार आहे, वादा लांबडा असणार आहे, घड लांबडा असणार आहे. आणि ज्याला नाही वापरलं त्याच्यातलं कसं दिसतंय हे तुमच्या नजरेला ज्या वेळेस दिसणार आहे. निघणारं उत्पादन ज्याला वापरलं त्याचं किती निघालं, ज्याला नाही वापरलं त्याचं किती निघालं. आणि मग तुम्ही हा अभ्यास करा की ज्याला वापरलं त्याचा खर्च किती झाला, ज्याला नाही वापरलं त्याचं उत्पादन किती निघालं टोटल, ह्याचं केळी काय रेटने गेली, ह्याची केळी काय रेटने गेली, ह्याच्यात किती टनांनी वाढ झाली, ह्याच्यात किती टनांनी तोटा झाला. आणि मग ह्याला आपला वापरा बायोरेनिकला किती पेमेंट गेलं आणि ह्याला आपलं वापरा बायोरेनिक वापरलं नाही तर आपलं उत्पादन कमी निघून आपला किती तोटा झाला. ही तोटे आणि नफे तुम्ही ज्या वेळेस फर्स्ट टू एंड करता त्याच वेळेस लक्षात येईल. रावेरमधल्या आपल्या रामेश्वर पाटील सरांनी असंच केलं की एकाच दुकानदाराचं ट्रीटमेंट दोन्ही प्लॉटला होतं, गजानन साळुंके सर. आणि एका प्लॉटला वापरलं, एका प्लॉटला वापरलं नाही तर ज्या प्लॉटला वापरलं त्याच्या 11 फण्या धरल्या तरी तिथले व्यापारी म्हणतात की मला हा प्लॉट चालतोय. आणि 9वी फणी धरल्यानंतर तिथं रावेर भागामध्ये प्लॉटला व्यापारी येत नाहीत किंवा बॉक्स पॅकिंगला तो प्लॉट घेत नाही. हे पण आपण तिथं प्रूफ सत्य करून दावले. पण तुम्हाला असं वाटत असन, विश्वासच वाटत नसन की वापरा बायोरेनिकवाले बाबा असेच बिगर लोकेशन दावता व्हिडिओ आहेत, असंच तुम्हाला अंधाधुंदी काय वाटत असन, शंका आली तर शंकाचं निरसन करणं स्वतःचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण ती शंका तुम्ही निरसन कशी करा, साहेब म्हणतात तसं जुळ साहेब, एका प्लॉटला वापरा, एका प्लॉटला वापरू नका. आणि तुम्हाला जर शंकाचं नसन तर पूर्ण प्लॉटला. आणि ती पण तुमची शंकाचं निरसन कसं होतं बघा, आम्ही तुम्हाला कुठलाही आमचा वापरा बायोरेनिकचा मार्गदर्शक फर्स्ट टू एंड एकाच दिवशी लिहून देत नाही शेड्यूल. नाही आपलं फक्त तुम्ही 2 महिन्याचं मार्गदर्शन जर घेतलं, फक्त 2 महिन्याचं, तर केळी क्षेत्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात येतं की 2 महिन्यात त्या केळीत झालेले बदल आणि तुमच्या नजरेला ज्यावेळेस बदल दिसणार आहेत त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की ह्या वापरा बायोरेनिकमध्ये काय पॉवर आहे. आणि तिथनं पुढं तुम्ही ठरवायचे कंटिन्यू करायचं का नाही करायचं. आणि कंटिन्यू करून तुम्ही अनुभव घेऊन बी तुम्ही असं म्हणले की रिझल्ट चांगला मिळून, उत्पादन चांगलं मिळून, तुम्हाला रेट चांगला मिळून, पैसे चांगले जरी जुळले आणि तुम्ही म्हणले साहेब तुमचं महागच आहे, तर आम्ही तुम्हाला काहीच बोलू शकत नाही. कारण तुम्हाला सगळ्याच गोष्टीची परिस्थिती येऊन बी शेवट तुम्हीच आडवं लावायचं ठरवलं. बरोबर आहे. वापरून पण साहेब तुमचं महाग आहे. तर मग माझ्याकडे उदाहरण अशी दा की 2023ला फर्स्ट टू एंड केलेल्या एका शेतकरी आहे, त्यांचं उत्पादन किती निघालं त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे. 24ला त्यांनीच मला फोन करून सांगितलं साहेब तुमचं औषध महाग आहे, मी काय वापरणार नाही. मी बी काय दिलं नाही, त्यांनी वापरलं नाही. 24मध्ये असा विषय झाला की त्यांचं 2 एकरामध्ये 23मध्ये त्यांनी फर्स्ट टू एंड केला तर 60 टन माल गेला. 24मध्ये त्याच 2 एकरामध्ये दुसऱ्या कडच्या रानामध्ये माल निघाला 40 टन. आता 25मध्ये परत साहेबांचा मला फोन आला, साहेब मला फर्स्ट टू एंड करायचे. मी त्यांना विचारलं का करायचे, ते म्हणले आपण वापरलं नाही तर आपला माल कमी निघाला, ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस माल चांगला निघाला होता. मग त्यांना मी परत म्हणलं साहेब आपलं महाग आहे, म्हणले महाग असून द्या पण आपला माल बॉक्स पॅकिंगला जातो आणि समस्यामुक्त प्लॉट येतो. आणि त्या शेतकऱ्यांचा पण तुम्हाला येणाऱ्या दिवसात व्हिडिओ पाहायला भेटन. आपण जे बोलतो त्या प्रत्येक शब्दाची उत्तर आहेत आपल्याकडं आणि आपण ते दावण्याचा, सांगण्याचा, आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण असं की आम्हाला नाही वाटत की आपल्या शेतकऱ्यांची जिरावी, आम्हाला नाही असं वाटत की आपल्या शेतकऱ्याचं उत्पादन घटावं. आम्हाला अगदी हात जोडून आमची विनंती की आमचं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन न घेता साहेबांना जरी 18 फण्या पडल्यात तरी तुमच्या 20 फण्या पडाव्या आमच्या शुभेच्छा सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना. आमचं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन न वापरता तुमच्या 20, 25 फण्या पडाव्या असं म्हणतोय मी, आमच्या शुभेच्छात. पण तुम्हाला ज्यावेळेस असं वाटतंय की आमच्या 7, 8, 10, 11च्या पुढं फण्या पडा नाहीत साहेब, त्यावेळेस तरी मला असं वाटतंय की तुम्ही वापरा बायोरेनिकला शो करा बाबा. कारण का तर कष्ट करताना जर आपल्या कष्टाला जर आपल्याला न्याय भेटत नसन, उत्पादन वाढत नसन, तर मला वाटतं नेना पुढं दुनिया झुकती. आम्ही तुम्हाला सत्य आणि प्रत्यक्षित दावण्याचा प्रयत्न करतोय. प्लॉटवरती येऊन पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था, हार्वेस्टिंग आणि प्रत्यक्षात शेतकरी तुम्हाला सगळा संदेश देतो. एवढं ऐकून बी जर तुम्ही म्हणले की काय खरं ह्या कंपनीवाल्यांचं काम असतं, शेतकरी बी त्यांना बोलतात, आपल्या कंपन्यांसारखं बोलतात, तर मग मला वाटतं तुम्ही चुकीचा गैरसमज करून घेताय. बरोबर आहे.
कारण आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी काय पाठ करून येत नाही, आम्ही पाठ करून तुमच्याशी बोलत नाही. आम्ही जे आहे ते परिस्थितीवरती बोलण्याचा प्रयत्न करतो. आपला शेतकरी कष्ट करून खर्च करून हारायला लागलाय. आपल्या शेतकऱ्याला कष्ट करता करता खर्च करता करता जमीन करता करता खस्ता खस्ता जमीन विकायची बारी आलेली आहे. मग ही का बारी आली की फक्त योग्य मार्गदर्शक भेटला नाही, योग्य सल्लागार भेटला नाही, सल्ला देणारे खूप भेटली, साथ देणारे भेटला नाही, साथ देणारी खूप भेटली, शेवटपर्यंत साथ देणारा भेटला नाही. आणि ह्या वापरा बायोरेनिकनी तेच सगळं केलं आहे की जे मार्केटमध्ये आज कोणी करत नाही ते करती वापरा बायोरेनिक. पहिल्यापासून शेवटपर्यंत साथ देती, सल्ला देती आणि मार्गदर्शन देती, कसं देती, काय बदल होत्यात हे जे प्रत्यक्षित व्हिडिओ फोटो आहेत. प्रत्यक्षित माझे शेतकरी आज तुमच्यासाठीच जे काय त्यांच्या मनातनं उद्गार आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतात. तर मला वाटतं की तुम्ही हे व्हिडिओ फक्त पाहू नका, तर हे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक ग्रुप असतील, मित्रमंडळी असतील, तर तुम्ही हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तुम्ही फेसबुकला अपलोड करा. तुमच्या व्हॉट्सअपचे काय ग्रुप आहेत त्याच्यावरती शेअर करा. तुमच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपला स्टेटसला लावा, जेणेकरून आपला कष्टकरी शेतकरी जो आज मार्केटमध्ये इतर मार्केटमधलं जे काही आणून हारतोय तर त्याचा विजय करण्यासाठी तुमचे लावलेले स्टेटसचे व्हिडिओ फक्त यशस्वी ठरवणार आहेत आपल्या शेतकऱ्यांना. आम्ही एक निमित्त आहे. वापरा बायोरेनिकमध्ये खूप मोठी पॉवर आहे. 2 प्रोडक्टमध्ये 34 कंटेन आहेत आणि त्याचा साक्षात्कार आज आपल्या पुढं आहे. साहेब बरोबर आहे का? बरोबर आहे. कारण साहेब आणि मी तुम्हाला काय जरी सांगितलं तरी तुम्हाला कधीच आवडणार नाही. पण आज का आवडणार आहे की आम्ही ह्या प्लॉटच्या समोर लोकेशनला उभं राहून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की तुम्ही कष्ट करीत असताना तुम्हाला वाटतंय की मी हारतोय त्यावेळेस तरी वापरा बायोरेनिकला स्वीकारा. पण तुम्ही शेतकरीत आम्ही शेतकरीत आपलं एकमेकाचं कर्तव्य आहे की खरं काय आहे ते बोललं पाहिजे, खरं काय आहे ते दावलं पाहिजे. नाही तर का आज काय चाललंय कोणा वाचून काही राहत नाही. पण कुणाचं कोणा वाचून जरी काय राहत नसेल तरी कुणामुळं कुणी जर तरत असेल तर ह्याच्यासारखा आनंद दुसरा काहीच नाही. का हो साहेब? बरोबर. मला काय म्हणायचं, कुणाचं कोणा वाचून जरी काय राहत नसलं तरी कुणामुळं जरी कोणतरी तरत असेल तर ह्याच्यासारखा आनंद दुसरा काहीच नाही. आणि आनंद हा असा असतो की जो पण कष्ट करतो आणि त्या स्वतःच्या कष्टाला यश येतं तो खरा आनंद असतो. आणि तो खरा आनंद साहेबांच्या माध्यमातून आपण साहेबांनी जे काही एक धाडसी निर्णय घेतलेला आहे त्याचे आज धडाकेबाजी रिझल्ट तुमच्या समोर आहेत. आपण तुम्हाला दावण्याचा प्रयत्न का करतोय की कष्ट करायला हरवून द्यायचं नाही. आमच्या वापरा बायोरेनिकचं ब्रीद वाक्य कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही आणि त्याचं प्रत्यक्षित समोर आहे. तर आमच्या झोळ सरांनी आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तसं वातावरण त्यांच्या आहे या शेड्यूलमध्ये वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ॲड केल्यामुळं जो प्लॉट बांधलेला आहे त्याच्याबद्दल जे काय केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकचे जे काही सहकारी मित्र आमचे आहेत त्यांची थोडीशी मी आज झोळ सर तुम्हाला ओळख करून देतो. बारामतीहून विश्वास कोकणे सर आलेत तुमचा प्लॉट पाहणी करण्यासाठी. तसंच करमाळ्यावरून आपले गजानन साळुंके सर आलेले आहेत. तसंच त्यांच्या शेजारी उभा राहिलेले जे आहेत ते आपले रामेश्वर गोगरे सर कुर्टीवरून आले करमाळ तालुका. आणि तुम्हाला लाभलेले आहेत ते आपले समाधान भगत सर टेंभुर्णे तांबिवाचे. की आमच्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या केळी क्षेत्रातले जे शेतकरी हा व्हिडिओ पाहतात ह्या सर्वांच्या वतीने तुम्ही जे मनापासून सांगितली माहिती जसं घडलं तसं त्याबद्दल तुमचं मनापासून मनापर्यंत खूप खूप साहेब धन्यवाद.